कुंभ राशी सावधान, आता सगळं उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी, तुम्ही जगाच्या गर्दीत राहू नये, मनात स्वतःचा एक वेगळं शांत जग घेऊन जगता. लोकांना वाटतं तुम्ही सगळ्यांपेक्षा सगळ्यांमध्ये मिसळला आहात, पण खरं तर तुमचं लक्षही इकडे तिकडेच कुठेतरी दूर भविष्यात असतं. तुम्ही काळाचा खूप पुढे जाऊन विचार करता आणि म्हणूनच बऱ्याचदा लोकांना तुमचं बोलणं त्या क्षणी कळतच नाही. पण जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा सगळ्यांना मस्त की तुम्ही जे बोलत होता ते कसं काय योग्य होतं, ते एकदा तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडतो की लोक मला इतकं वेगळं का समजतात. पण तीच तर तुमची खरी ताकद आहे. जे कोणी विचारही करू शकत नाही ते तुम्ही सहज करून दाखवता. आजवर तुम्ही शांतपणे सगळ्यांचे विचार करून घेतले आणि जगाच्या नियमाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला. पण आता तो काळ संपला आहे, कारण इथून पुढचे दिवस तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलून टाकणार आहे. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून जी एक वेगळीच अस्वस्थता होती ती आता एका मोठ्या क्रांतीचे रूप घेणार आहे. आतापर्यंत तुम्ही जे सहन केलं, जे गप्प राहून सोसलं, त्या सगळ्यांचे फळ मिळण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. तुमच्या आयुष्याचा एक असा नवा अध्याय सुरू होतोय जिथे तुम्हाला कोणाच्या सहकार्याची गरज पडणार नाही, तर लोक स्वतःहून तुमच्या मागे चालत येतील. ही फक्त एक सुरुवात आहे, कारण तुमची खरी ओळख आता जगासमोर येणार आहे आणि ती कशी असेल ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. तुम्ही नेहमी स्वतःभोवती एक असं अदृश्य कवच तयार करून ठेवलं आहे जिथे तुम्ही कोणालाही सहज येऊ देऊ शकत नाही. त्यामुळे जगाला तुमच्याकडे पाहून समजतं की हा माणूस खूप शांत आहे, सरळ आहे आणि सगळ्यांशी जुळवून घेणार आहे. पण त्या गोड हसण्यामागे आणि शांत चेहऱ्यामागे तुम्ही खरंच तुमचं खरं रूप लपवून ठेवलं होतं. कारण तुम्हाला माहिती होतं की जग तुमच्या विचारांना स्वीकारलं अजून तयार नाही. तुम्ही सगळ्यांना समजावून घेता, सगळ्यांचे नखरे सांभाळता, पण स्वतःची खरी मतं मनातच दाबून ठेवता. कारण उगाच वाद नको हे तुमची भूमिका असते. पण कधीकधी हीच गोष्ट तुमच्यासाठी खूप त्रासदायक ठरते. जेव्हा लोक तुमच्या शांततेचा चुकीचा अर्थ काढतात आणि तुम्हाला गृहीत धरायला लागतात. आता मात्र तुमच्यातील सहनशीलता संपत चालली आहे आणि ती खूप चांगली अडचण संपत्ती आहे. आता समजून घेणारा आणि उगाचच गप्प बसणारा मुखवटा गळून पडणार आहे. येणार आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या जे विचारांवर ठाम सुरुवात कराल. तेव्हा काही लोकांना धक्का बसेल, काही लोक दुरावतील, पण जे खरे आहेत तेच तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील. तुम्हाला आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणाच्या सहमतीची अजिबात गरज वाटणार नाही. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारणार आहात आणि हाच बदल तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी धरा आणून देईल. जेव्हा तुम्ही स्वतःच्या खऱ्या रूपाने जगासमोर येईल तेव्हा लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. ही नवी सुरुवात तुम्हाला एका वेगळ्याच आत्मविश्वासाने भरून टाकेल. जिथे भीतीला अजिबात जागा नसेल, या असणाऱ्या प्रवासात तुमच्या आयुष्यात अचानक एक अशा अनोख्या माणसाचा विशेष प्रभाव होणार आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. हा माणूस तुमच्या आयुष्यातील नक्की कोणत्या रूपात येईल हे सांगणं कठीण आहे. तो एखादा नवीन मित्र असू शकतो, मित्राच्या रूपात तुमच्यापाशी येऊ शकतो किंवा एखाद्यासारखं मार्गदर्शन म्हणून येऊ शकतो. पण एक गोष्ट निश्चित आहे की या माणसाच्या येण्याने तुमच्या डोक्यातील विचारांचं जाळं पार विस्कटून निघेल आणि तुम्हाला एक नवीन दृष्टी मिळेल. हा व्यक्ती तुमच्या अगदी जुन्या ठरवलेल्या विचारसरणीला थेट आव्हान देईल आणि तुम्हाला एका वेगळ्याच कोनातून जगाकडे बघायला शिकवेल. सुरुवातीला काळजी तुम्हाला या माणसाचे विचार थोडे किंवा त्रासदायक वाटू शकतात, कारण ते तुमच्या अकाउंट झोनला हादरवून सोडतील. पण हळूहळू तुम्हाला जाणीव होईल की हा माणूस तुमच्या आयुष्यात येणं किती गरजेचं आहे आणि तो तुम्हाला तुमच्या खऱ्या आधीकडे घेऊन जातोय. हा असा माणूस असेल जो तुमच्यातल्या सुप्त गुणांना बाहेर काढेल, ज्याची तुम्हाला स्वतःला सुद्धा माहिती नव्हती. तुमच्या मनातल्या भीतीला पळवून लावेल. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला हाच माणूस भाग पडेल. याच्या सहवासात तुम्हाला जाणवेल की आयुष्यात बदल किती महत्त्वाचा असतो आणि जुन्या गोष्टींना धरून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. ही भेट केवळ योगायोग नसेल, तर निसर्गाने तुमच्या प्रगतीसाठी रचलेला एक सुंदर प्लॅन असेल, जो तुम्हाला एक नवीन उंचीवर घेऊन जाईल. आत्तापर्यंत तुम्ही नेहमीच गटांचा विचार केला, समाजाचा विचार केला आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न देखील केला. पण आता असा एक क्षण येणार आहे जिथे तुम्हाला त्या गर्दीतून बाहेर पडावे लागेल आणि एकट्याने चालावं लागेल. हा निर्णय सोपा नक्कीच नसणार आहे, कारण जेव्हा तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळा रस्ता निवडता तेव्हा सगळेच तुमच्याकडे संशयाच्या नजरेने बघायला लागतात. लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील,
तुम्हाला भीती दाखवतील की पुढे खूप अंधार आहे, पण तुम्हाला आतून ठाऊक असेल की हाच तो मार्ग आहे जो तुम्हाला तुमच्या स्वप्नांकडे घेऊन जातो. म्हणजे एकाकी पडणं नव्हे तर स्वतःची खरी ताकद ओळखणं ही गोष्ट तुम्हाला या काळात स्पष्टपणे कळेल. ज्या दिवशी तुम्ही तो गर्दीची सुरक्षित मार्ग सोडून स्वतःची नवी पहाट चोखळायला सुरुवात कराल, तेव्हा त्या दिवशी मनातल्या तुमच्यातली खरी ऊर्जा मागे होईल. जसे तुम्ही पुढे जात राहाल तसं तसे रस्ता आपोआप स्पष्ट होईल. तुम्हाला कळेल की तुम्ही ज्या गर्दीत अडकला होता ती गर्दी तुम्हाला पुढे जाऊन देत नव्हती, तर एकाच जागी बांधून ठेवत होती. आता ती बंधन तोडण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही इथे तोडणार आहात, कारण तुमच्यात ते ढग आहेत. हा एकटेपणा तुम्हाला कमकुवत बनवणार नाही, तर तुम्हाला उलट आतून इतका मजबूत बनवेल की भविष्यात येणारा कोणतंही वादळ तुम्हाला हलवू शकणार नाही. स्वतःच्या विश्वासावर टाकलेलं हे पाऊल संपूर्ण भविष्य बदलून टाकण्यासाठी पुरेसे ठरेल. तुमच्या डोक्यात नेहमीच काहीतरी भन्नाट आणि काळाच्या पुढचे विचार येऊ शकत नाहीत. असाच एक विलक्षण विचार किंवा योजना तुमच्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून बोलत आहेत, पण तुम्ही तो बाहेर सांगायला घाबरत आहात. आता ती कल्पना बाहेर आणण्याची वेळ आली आहे. पण लक्षात ठेवा, सुरुवातीला जग तुमच्या या कल्पनेवर हसेल किंवा तिला साफ नाकारून टाकेल. लोक म्हणतील की हे शक्य नाही, हे वेडेपणाचे लक्षण आहे, किंवा याच काहीच भविष्य नाही यातमध्ये, कारण त्यांनी ती गोष्ट समजण्याची क्षमताच नसेल. पण कुंभराशींची खरी ताकद हीच आहे की ते जगाला अशक्य वाटत तेच ते शक्य करून दाखवतात. लोकांना, विरोधकाला किंवा नकाराला तुमची भीती बनवून देऊ नका, तर तो तुम्हाला तुमची ऊर्जा बनवा आणि शांतपणे तुमच्या कल्पनेवर काम करा. जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रसिद्धीशिवाय शांततेत काम करायला आणि तुमचे निकाल जगासमोर येतील, तेव्हा जे लोक आज हसत आहेत तेच लोक उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. तुमची ही भन्नाट कल्पना तुम्हाला एक नवीन ओळख मिळवून देईल आणि तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर घेऊन बसवेल जिथे पोहोचण्याचा स्वप्न सगळेच पाहतात. हा प्रवास सोपा नसला तरीही या प्रवासात त्याचा शेवट अतिशय गोड असणार आहे, कारण तुमच्या कल्पनेत सामर्थ्य आहे. विश्वासाने पुढे जा, कारण तुमची ही योजना फक्त तुमचं आयुष्य बदलणार नाही, तर ती इतरांसाठी सुद्धा एक आदर्श ठरणार आहे. जसं तुम्ही तुमच्या मार्गावर पुढे जाल तसं तसं तुमच्या नात्यातील चित्रसुद्धा खूप वेगाने बदलायला सुरुवात होईल. कुंभ राशींसाठी स्वातंत्र्य हे प्राण्यापेक्षा जास्त प्रिय असतं आणि जिथे तुमच्या स्वातंत्र्यावर गदा येते तिथे तुम्ही जास्त काळ राहू शकत नाही. या नवीन प्रवासात तुमच्या जुन्या टीममधील काही लोक किंवा जुने मित्र तुमच्यापासून दूर जातील, कारण तुम्हाला त्यांच्या तुमची वैयक्तिक पातळी आता जुळणार नाही. हे जुने बंध तुटताना नक्कीच थोडं तुम्हाला दुःख होईल, पण तुम्हाला हे स्वीकारावं लागेल की काही माणसं फक्त ठराविक प्रवासापुरतीच आपल्यासोबत असतात. ज्या लोकांची साथ संपली आहे त्यांना प्रेमाने निरोप देणं हेच तुमच्या नात्यांची हितसंबंधासाठी योग्य ठरेल. पण या तुटणाऱ्या नात्यांची जागा घ्यायला काही अतिशय प्रामाणिक आणि तुमच्या विचारांशी जुळणारी नवीन माणसं तुमच्या आयुष्यात दाखल होतील. ही नवीन टीम किंवा हे नवीन मित्र तुम्हाला आदर देतील, तुमच्या स्वातंत्र्याचा सन्मान करतील आणि तुमच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम करतील. नात्यांमध्ये साचलेला धूळ निघून जाऊन एक नवीन ताजेपणा तिथे येईल. तुम्हाला घाबरल्यासारखं वाटणार नाही. योग्य माणसं जोडली गेल्यावर कामाचा वेग कसा वाढतो आणि आयुष्यात कसा आनंद येतो याचा अनुभव तुम्हाला या काळात नक्की येईल. हे नवीन लोक तुमच्या आयुष्यात केवळ सोबती म्हणून येणार नाहीत, तर तुमच्या प्रत्येक कल्पनेला साथ देतील. ही साथ उतरवण्यासाठी डोळे उघडून उभे राहतील. नात्यांमधला हा सकारात्मकपणा बदल तुमच्या मनाला खूप मोठी शांतता आणि दिलासा देऊन जाईल. आजचे युग हे डिजिटल युग आहे आणि कुंभ राशींचा थेट संबंधच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाशी आणि नव्या शोधाशी असतो. येणाऱ्या दिवसात तंत्रज्ञान, सोशल मीडिया किंवा एखादं नवीन डिजिटल कौशल्य तुमच्यासाठी यशाची नवीन कवाडं उघडणार आहे. तुम्ही जर बऱ्याच दिवसापासून एखाद्या ऑनलाईन प्रोजेक्टवर काम करण्याचा विचार करत असाल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची कला जगासमोर आणून पाहत असाल, तर हीच ती योग्य वेळ आहे. सुरुवातीला कदाचित तुम्हाला या गोष्टी थोड्या कठीण वाटतील, पण एकदा का तुम्ही यात पाऊल टाकलं की तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला खूप वेगाने पुढे घेऊन जाईल. एखादा असा मार्ग ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल, तर तुम्हाला अचानक आर्थिक फायदा आणि मोठी प्रसिद्धी मिळवून देऊ शकतो. लोक तुमच्या कामाची दखल घेतील. हे फक्त पैशांविषयी नाही, तर तुमच्या मिळणाऱ्या आजारांविषयी आहे. यासाठी तुम्ही आजवर खूप मेहनत घेतली. नव्या युगांच्या नव्या संधीचा
हा फायदा घेतला. पण या संधींना तुम्ही घाबरू नका, त्यांचा वनात्मक स्वीकार करा, कारण हीच कौशल्य तुम्हाला भविष्यात एक वेगळ्याच उंचीवर नेणार आहेत. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून तुम्ही स्वतःचं साम्राज्य उभा करू शकता. फक्त स्वतःच्या बुद्धीवर, आधुनिक विचारांवर विश्वास ठेवा, कारण हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. इतके दिवस तुमच्या आयुष्यात जो एक धुक्याचा पडदा होता आणि तुम्हाला पुढे काय करायचं, नक्की कुठे जायचं याबद्दल मला जो गोंधळ सुरू होता तो आता संपून जाणार आहे. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.